श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 100 ते 200. आनिकही द्रौपदी कुमर हे सकळही महारथी वीर मितीने निजे परी अपार मिनले असती. आता आमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगिजती. उद्देशे एक दोन्ही जाई जती बोलोनी तुम्ही आदि करोनी मुख्य जे जे. हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगज पंचाननू कर्णवीर. या एकेकाचे निमनो व्यापारे हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्य न पुरे एकलाची. एथ विकर्णवीर आहे हा अश्वत्थामा पैल पाहे. याचा अडदरू सदा वाहे कृतांतमणी. समिंतिया सौमदत्ती ऐसे आनिकही बहुत आहाती. जयाचिया बळामिती धाताही नेने. जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्रजात येथूनी रूढ. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटांसी. आमुचिया काजाचे निपाडे देखती आपुले जीवित्व थोकडे ऐसे निर्वधी चोखडे स्वामी भक्त. झुंजती कुळकणी जानती कळे कीर्ती सजिती. हे बहु असो क्षात्रनीती एथोनिया. ऐसे सर्वा परिपुरते वीरदळी आमुते. आता काय गणू यांते अपार हे. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेठी जगी सुभटू. तया दळवैपणाचा पाटू भीष्मासी पै. आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले. येणे पाडे थेकुले लोकत्रय. आधीच समुद्र पाही तेत दुवाडपणा कवना नाही. मग वडवानळ तैसे याही वीरजा जैसा. ना तरी प्रलयवन्ही महावातू या दोघा जैसा सांघातू. तैसा हा गंगासुतू सेनापती. आता येणेसी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे. वरची लेणी पाडे दिसत असे. वरी भीमसेनू बेथू तो जाहला असे सेना नाथू. ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेने. मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकांते म्हणितले. आता दळभार आपुलाले सरसे करा. जया जया अक्षौहिणी तेने तिया अयनी. वरगन कवन कवनी महारथिया. तेने तिया आवरिजे भीष्मातळी राहिजे. द्रोणाते मने पाहिजे तुम्ही सकळ. हाची एक रक्षावा मी तैसा हा देखावा. येणे दळभार आघवा साच आमुचा. या राजाची या बोला सेनापती संतोषला. मग तेने केला सिंहनादू. तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्या आंतू. प्रतिध्वनीन समातू उपजत असे. तयाची सुलगा सवे वीरवृत्तीचेनी थांबे. दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला. ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहले. जैसे आकाश कापडिले तुटोनिया. घडघडीत अंबर उचंबळत सागर. क्षोभले चराचर कापत असे.
तेने महाघोष गजरे दुमदुमिताती गिरी कंदरे तव दळान माझी रणतुरे अस्फुरिली उदंड सैंघ वाजते भयानके खाखाते महाप्रलय जेथे धोकंडासीन भेरी निशान मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रणकल्लोळ सुभटांचे आवेशे भुजा त्राहाटिती विसनेले हाका देती जेत महामद भद्र जाती आवरतीना तेथ भेडांची कवन मातू काचया केर फिटतू जेने दचकला कृतांतू अंगणे घे एका उभयाची प्राण गेले चांगा ते दात बैसले बिरुदाचे दादुले हिवताती ऐसा अद्भुत तुर बंबाळू ऐकोणी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रलय काळू ओढवला आजी ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडव दळा आंतू वर्तले काई हो का निजसार विजयांचे की ते भांडार महातेजाचे जेत गरुडाचे जावळीचे कातले चारी की पाखांचा मेरू जैसा रहंवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचे नी जेथ अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी देखा नवल तया प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्यपण पार्थांचे करीत असे पायिक पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेने पांचजन्य अस्फुरिला अवळिलाची परी तो महाघोष थोरू गाजत असे गहिरू जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्रांते तैसे तुरबंबाळ भवंते कौरवदळी गाजत होते ते हारपोनी नेने केऊते गेले तेथ तैसाची देखे एरे निनादे अति गजरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेथे ब्रह्मकटाह शतकुट हो पाहत असे तव भीमसेनू विसन्नेला जैसा महाकाळ खवळला तेने पौंड्र अस्फुरिला महाशंख तो महाप्रलय जलधरू जैसे गडगडीत गहिरू तव अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरित असे नकुळेषु घोषु सहवेदे मणिपुष्पकू जेने नादे अंतकू गजबजला ठाके जेत भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाहू तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू दृष्टद्युम्न नृपनाथू शिखंडी हन विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले तेने महाघोष निर्धाते शेषकुर्म अवचिते गजबोजोनी भूभाराते सांडू पाहती तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलासवेरी पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली ऐसी एकटाळी पिटली सत्यलोकी दिहाची दीन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकार जाहला तिही लोकी ते देखुनी आदि पुरुष विस्मितू म्हणे झने होयपा अंतू मग लोपला अद्भुतू संभ्रमतो मनोनी विश्व सांवरले एरवी युगांत होते ओढवले जय महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी
तो घोष तरी उपसंहरला, परिपडिसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा. जैसा गजघंटा आणतू, सिंहलीला विदारितू, तैसा हृदयाते भेदितू कौरवांची या. तो गाजत जव ऐकती, तव उभेची हिये घालिती, एकमेकांते म्हणती सावध रे सावध. तेथ बळ प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तिही पुनरपी दळाते आवरिले. मग सरिसेपणे उठावले, द्रोणवटोनी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय. तेथ बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसे प्रलयांत जलधर अनिवारका. ते देखलिया अर्जुने, संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे सेने दिठी घातलिसे. तव संग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलिले पंडू कुमरे. अर्जुन उवाच. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता झडकरी रथ पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. जव मी नावेक, हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंजते जे. एथ आले असती आघवे, परिकमनेसी म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणूनिया. बहुत करुणी कौरव, हे आतुर दुस्वभाव, वांटी वाणी वहाव बांधिती झुंजी. झुंजाची आवडी धरिती, परिसंग्रामी धीर नव्हती, हे सांगोनी रायाप्रती काय संजयो म्हणे. संजय उवाच. ऐका अर्जुन इतुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथ पेलिला, दोही सैन्या माझी केला उभा तेने. जेथ भीष्म द्रोणादिक, जवळिकेची सन्मुख, पृथ्वीपती आनिक बहु आहाती. तेथ स्थिर करुनिया रथू, अर्जुन असे पाहतू, तो दळभार समस्थू संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख, हे गोत्रगुरु अशेख, तव कृष्णमणी नावेक विस्मो जाहला. तो आपण पया आपण म्हणे, एथ काही कवन जाणे, हे मणी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. ऐसी पुढीलसे घेतू, तो सहजे जाणे हृदयस्तू, परी उगा असे निवांतू तिये वेळी. तव देख पार्थ सकळ, पितृ पितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता जाहला. इष्टमित्र आपुले, कुमरजन देखिले, हे सकळ असती आले तया माझी. सुहृदय सज्जन सासरे, आणि कही सखे सोयीरे, कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. जया उपकार होते केले, की आपदी जे रक्षिले, हे असो वडील धाकुले आदी करुणी. ऐसे गोत्रची दोही दळी, उदित झाले असे कळी, हे अर्जुन तिये वेळी अवलोकिले. तेथ मणी गजबज जाहली, आणि आपैसी कृपा उपजली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जिया उत्तम कुळींचिया होती, आणि गुणलावण्य आथी, तिया आनिकिते न साहती सुतेजपणे. नाविके आवडीचे निभरे, कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. की तपोबळे रिद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तादी सिद्धी आठवेना. तैसे अर्जुना तेथ जाहले, असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. देखा मंत्रज्ञू बरुळू जाय, तेथ का जैसा संचार होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळिला. मनोनिया असता धीर गेला, हृदयात द्रव्य आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी.
अर्जुन उवाच तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा तव गोत्रवर्ग आघवा देखिला येथ हे संग्रामी उदित जाहले असती कीर समस्त पण आपण पेया उचित केवी होय एने नावे चिनेनो काही मज आपण पे सर्वथा नाही मग बुद्धी ठाई स्थिर नोहे देखे देह कापत तोंड असे कोरडे होत विकलता उपजत गात्रांसी सर्वांगा कांटाळा आला अति संताप उपजला तेथे बेंबळा हातू गेला गांडीवाचा तेन धरतची निष्ठले परिनेनेची हातोनी पडिले ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे जे वज्रापासोनी कठीण दुर्धर अति दारुण तयाहुनी असाधारण हे स्नेह नवल जेने संग्रामी हरू जिंतिला निवांत कवचांचा ठाव फेडिला तो अर्जुन मोहे कवळिला क्षणा माझी।